विवेकानंद यूथ कनेक्ट मार्फत विविध कार्यक्रम केले जातात आणि त्यामध्ये दरवर्षी आवर्जून 11 सप्टेंबर 1893 रोजी विवेकानंदांनी जे जगप्रसिद्ध शिकागोमध्ये भाषण केलं त्या भाषणाच्या एक जयंती साजरी करण्याचा अतिशय चांगला उपक्रम आहे। कारण शेवटी कशाची आठवण ठेवायची? आठवण त्या पराक्रमाची ठेवायची की ज्यांनी जग जिंकलं। आणि विवेकानंदांनी आपल्या अमोघ वाकचातुर्याने नाही, आपल्या तर्कबुद्धीने आपल्या देशाच्या संस्कृतीचं सार अतिशय सारभूत पद्धतीने जगापुढे मांडल्यामुळे जगाने त्यांना वंदन केलं। त्यांनी भावांनो आणि बहिणींनो म्हणून जेव्हा सुरुवात केली तेव्हाच अखंड टाळ्यांचा कडकडाट झाला। पण भावांनो आणि बहिणींनो हे संबोधन नाविन्यपूर्ण होतं म्हणून त्या टाळ्या नव्हत्या। त्या संबोधनामध्ये संबंध जगाकडे पाहण्याची वेदकालीन दृष्टी होती, ती महत्वाची होती। भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक होतं। ब्रिटिश येण्याच्या आधी किंवा मोगल साम्राज्याचं मोठं आक्रमण होण्यापूर्वी जवळजवळ 1200 वर्ष भारत हे जगातलं सर्वात अद्ययावत असं विद्येचं माहेरघर होतं। नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ही विद्यापीठ ही आज जसं हार्वर्ड, केम्ब्रिज, MIT याचं जसं नाव आहे तसं मोठं नाव या विद्यापीठांचं होतं। त्याच्याही पेक्षा मोठं जगातले सगळे विद्वान इथे येऊन शिकत होते। जगातली सर्वात चांगली लायब्ररी या विद्यापीठामध्ये होती। आणि भारताची ही परंपरा ही शिक्षणाची महान परंपरा आहे, विद्येची महान परंपरा आहे। भारताचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, हूण आले, शक आले, मुसलमान आले, पारशी आले, ख्रिश्चन आले, त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना जगण्याची मुभा देण्याची या देशाची संस्कृतीच आहे। त्यासाठी जमीन सुद्धा इथल्या राजांनी दिली। भारतातले चोल राज्य हे मलेशियापर्यंत होतं। कधी भारताने कुठल्या देशावर आक्रमण केलं नाही, चांगलं राज्य केलं आणि तिथे धर्म परिवर्तन करण्याचा हट्ट नाही धरला। दुर्दैवाने आज 2 प्रोजलाइटिंग धर्मांमध्ये मोठा विवाद चालू आहे। परंतु भारताची मूलभूत धारणा जगा आणि जगू द्या, एकमेकांचा आदर करा आणि सगळे मिळून आपण पुढे जाऊ, अशा स्वरूपाची भावना आहे। आणि म्हणून अशी भावना विवेकानंदांच्या त्या भाषणाचा खऱ्या अर्थाने सार होतं। याचं प्रगल्भ दर्शन त्यांच्या भाषणातून शिकागोच्या निमित्ताने संबंध जगाला झालं। आणि म्हणून अशा जगप्रसिद्ध भाषणाची आठवण दरवर्षी करणं हे फार महत्त्वाचं काम आहे। विवेकानंद यूथ कनेक्ट या संस्थेने सातत्याने हा उपक्रम चालवला आहे, त्यांना मी निश्चितपणाने धन्यवाद देतो। आणि हा मूळ जो मर्म आहे त्या भाषणाचा तो संदेश आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे असं मला वाटतं। हेच आपलं काम आहे। धन्यवाद। जय हिंद।